मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात आता जर पाणी किंवा त्याच्यापेक्षा मोठा किती प्रॉब्लेम क्रिएट झाला तर विद्यार्थ्यांचं ग्राउंड कॅन्सल होणार नाही आहे, कारण ग्राउंडचं तंतोतंत आणि अतिशय मित्रांनो जास्तीत जास्त मोठं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर बघा, पोलीस भरती संदर्भात हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा होता की जर पाणी पडला तर त्याच्यामुळे भरपूर ठिकाणाचं ग्राउंड कॅन्सल होऊ शकत होतं, परंतु आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। तो कशा पद्धतीने सॉल्व्ह झालेला आहे, त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या ग्राउंडची अपडेट समोर आलेली आहे की मुंबईचं ग्राउंड या तारखेपासून सुरू होणार आहे, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। आणि कोर्टाचा निर्णय झाला किंवा नाही, किंवा ती तारीख पुढे गेली का मित्रांनो वयोमर्यादा आणि SBC आरक्षण संदर्भात, ते मी तुम्हाला सांगतो। तर बघा, सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो ग्राउंड होतं की ग्राउंडवर पाणी पडल्यामुळे चिखल होतं, परंतु आता तो प्रॉब्लेम मित्रांनो सॉल्व्ह करण्यात आलेला आहे। तर समोर पाहू शकतात की पोलीस भरती मैदानावर पावसाचे पाणी साचणार नाही याकरिता मैदानाच्या चारही बाजूने नाली तयार करून घेणे, तसेच बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधावा। म्हणजे मित्रांनो मैदान जे काही आहे तर त्याच्या चारही बाजूने मित्रांनो स्क्वेअरमध्ये जर काय या ठिकाणी नाल्याचं म्हणजे मित्रांनो जे काही खोदकाम असतं नाल्यासारखं, तर ते जर केलं मित्रांनो तर त्याच्यामुळं ग्राउंडवरचं पाणी त्या नाल्यात जाईल आणि तिथं मित्रांनो पाणी साचणार नाही आणि चिखल होणार नाही। ठीक आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की चिखलचा प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह, आणि राहिला प्रश्न गोळाचा। तर बघा, अकोल्याला मित्रांनो गोळाफेक बाबतीत अपडेट अशी आहे, म्हणजे अनेक ठिकाणी की तिथं गोळा फेकायच्या खाली चुरी टाकली जाते मित्रांनो बारीक, आणि त्या ठिकाणी मित्रांनो शेड दिली जाते। त्याच्यामुळं काय होईल, गोळा खाली मातीमध्ये फसणार नाही किंवा त्याला गारा चिपकणार नाही, म्हणजेच त्याला आपण म्हणतो चिखल, की जेणेकरून विद्यार्थ्यांना गोळा फेकण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। म्हणजे या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल। पहिलं म्हणजे ग्राउंड थांबणार नाही, आणि यामुळे मित्रांनो ग्राउंड कॅन्सल होणार नाही की पाणी पडला आणि ग्राउंड कॅन्सल होईल, समोरची तारीख भेटेल। या गोष्टी सगळ्या सॉल्व्ह झाल्या मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे राहिला मेन प्रश्न, तो म्हणजे 13 तारखेचा निर्णय SBC आरक्षण संदर्भात। तर बघा मित्रांनो, नवी मुंबई संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली आहे, ती मी तुम्हाला आता दाखवतो। तर समोर पाहू शकतात की नवी मुंबई पोलीस भरती येथे होणाऱ्या या साप्ताहिक परेडबाबत मित्रांनो पाहू शकतात की पोलीस मुख्यालय कळंबोली येथे कवायत मैदानावरती पोलीस भरती 2022-23च्या अनुषंगाने कवायत मैदानाचे सपाटीकरण व डागडुजीचे काम या ठिकाणी सुरू असल्याने, तसेच दिनांक 19/6/2024 रोजीपासून पोलीस शिपाई भरती 2022-23 भरती प्रक्रिया सुरू होणार असून पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई येथे दर आठवड्याच्या शुक्रवारी होणाऱ्या साप्ताहिक परेडचे आयोजन करण्यात शक्य होणार नसल्याने दिनांक 14/6/2024 व दिनांक 21/4/2024 रोजी होणारी, लक्षात घ्या, साप्ताहिक परेड रद्द करण्यात येत आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या की ग्राउंड तुमचं नवी मुंबईचं सुद्धा 19 तारखेपासून सुरू होणार आहे, त्या संदर्भात ही अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर मुंबईचं ग्राउंडसुद्धा सुरू होईल, अनेक ठिकाणी सुरू होतं आहे। फायनल मुंबई, मेन मुंबई अजून बाकी आहे। आता मित्रांनो प्रश्न फक्त एकच होता, आणि तो म्हणजे सर न्यायालयाचा निर्णय झाला का, 13 तारखेचा निर्णय झाला का? तर बघा, अजूनपर्यंत कुठलाही निर्णय समोर आलेला नाही आहे की SBC आरक्षण संदर्भात किंवा वयोमर्यादा वाढवून देण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मुदत वाढून भेटली का अर्ज भरण्यासाठी, त्या संदर्भात कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे। तर बघा मित्रांनो, आता जवळपास या ठिकाणी सर्व विद्यार्थी निराश झालेले आहे, कारण निर्णय काय झाला अजून समोर आलेला नाही आहे मित्रांनो। तर बघा, काळजी करू नका मित्रांनो, जर शासनाला वाढवून द्यायची असेल तर शासन उद्या पण मित्रांनो अपडेट करणारच आहे की काय निर्णय होतो, तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो। परंतु शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजे होता ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर, म्हणजे आंदोलनाचा विद्यार्थ्यांना कुठलाही फायदा झाला किंवा नाही हे कोणी सांगू शकत नाही आहे, कारण विद्यार्थ्यांची मागणी होती। जर त्यांना वयोमर्यादा वाढून भेटले नाही तर 3 ते 4 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो घरीच बसावं लागेल, त्यांना बेरोजगार राहावं लागेल, म्हणजे मित्रांनो त्यांचं नुकसान होत आहे। तर सांगण्याचा मुद्दा असा होता की शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजे होता। भरती उशिरा निघली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नाही आहे, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, लक्षात घ्या। सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल, जसे अपडेट येतील तसे मी देणार आहे। ग्राउंडची प्रॅक्टिस करा, लेखीची करा आणि जास्तीत जास्त करा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।